ते शिवलं असतं. आता साडी घातली मी, पण अधिकारी नाही आहेत. तर जोपर्यंत दीपक सावंत आणि बाकीचे अधिकारी येत नाही तोपर्यंत ते असं. नानासाहेब कोळेकर, आज मी सांगितलं होतं की 11 वाजता लाईव्ह येऊन आज साडी घालून आणि प्रत्येक अधिकाऱ्याला हे करणार आहे. पण आता जर आपण बघितलं तर एकही अधिकारी या महानगरपालिका कार्यालयामध्ये उपलब्ध नाही. ना उपायुक्त आहेत, ना सहाय्यक आयुक्त आहेत, ना इंजिनियर पण नाही. एकही इंजिनियर आज इथे उपलब्ध नाही. उपलब्ध नसण्याचं कारण काय? सकाळी जॉईनिंगचं म्हणजे यांना नोकरीवर येण्याचं टायमिंग आज 10 वाजता असताना देखील एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित नाही. मग यांची हजेरी कोण घेणार? पण मी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर की काय कशामुळे मला माहिती नाही, पण मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही आले नाही आले माझं आंदोलन सुरूच राहील आणि जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हे आत्ताच सांगितलं. आज ही बघा ही साडी आहे, ती ॲक्च्युली त्या अधिकाऱ्यांसाठी आणलेली, पण कसं ते घालू देणार नाही म्हणून मी घालतो. सर रात्री शिकली राहिली. सगळी माहिती आहे, मुद्दाम आले नाही तुला. हे कोणी नाही सुरू जाऊन काय माहीत कोणी नाही. अरे कोणी नाही तिथे. ब्लाऊज नाही ना, एका दिवसात कुठे शिवायचं आहे? एका दिवसात शिवून देणार नाही ना. ते शिवलं असतं. गणेश लाड इकडे बसले, गणेश लाड इकडे बसले मुख्यालयामध्ये. तर पुढे आता बीपीची वाढली जाते. उपोषणाला आता साडी घातली मी, पण अधिकारी नाही आहेत. तर जोपर्यंत दीपक सावंत आणि बाकीचे अधिकारी येत नाही तोपर्यंत असं. जोपर्यंत हे अधिकारी येत नाही तोपर्यंत अशी साडी घालून मी यांची वाट बघणार आहे. ते घाबरून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथे बसून राहील. पण प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची लायकी मी आज दाखवून देणार आहे. एकही अधिकारी आज आलेला नाही. एवढी भीती वाटते तर माझ्यासारखी साडी घाला आणि तुम्ही कामं करा. निर्लज्ज अधिकारी सगळे. हे अनिल कुमार पवार आणि दीपक सावंत हे दोन्ही अधिकारी आहेत, पण एकही कामाचा नाही. दुपारचं